इथं देताना असा व्हिडिओ काढायचा आम्हाला तेच चाललंय। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आज सकाळची पहाट आहे आणि सकाळचे इथे 5:30 वाजलेले आहे। तर आता या ठिकाणी म्हणजे जे अन्नदाते आहेत, मग आजचे बिस्किटाचे अन्नदाते बबन जयराम पोखरकर पिराचा माळा यांनी सकाळचा नाश्ता म्हणजे बिस्किट आणि त्या ठिकाणी दिलेला आहे। तर आता इथं बघा हे ग्रामस्थ यांना आपण बिस्किट वाटतोय। तर सांगायचं तात्पर्य असं का मारतीला दिले, तर सांगायचं तात्पर्य असं आहे की विषय असा आहे का प्रत्येकाला हा पुडा बिस्किटचा पुडा मिळाला पाहिजे नाश्त्याला, अशी सगळ्यांची इच्छा आहे। आणि प्रत्येक ग्रामस्थ पण वारकरी क्लिअर आहेत का बाबा एक पुडा घेऊन जातात। आणि आमचे पोपट मामा आहे ना, यांच्या कॅमेरा करा, यांचं एकदम बारीक लक्ष आहे। आम्ही जर घोटाळ्यात सापडलो तर आमची खैर नाही। घोटाळ्यात म्हणजे काम जर नाही केलं किंवा दिरंगाई केली तर यांचं दाबे आणि ज्याली ताते आहे ना, यांचं ऑल ओव्हर लक्ष आहे, म्हणजे जागतिक लेवलची। नाही म्हणजे त्यांचं दिंडी फार बारकाईने लक्ष आहे। आता तंबू बिंबू काढायचं काम चाललेलं आहे आणि महिला सगळ्या भाकरी करतात। काय ते तर का ती माताजी आहे ना, अतिशय कष्टाळू आहे, बाकीचे सगळे कष्टाळू आहे आणि एकदम भाकरी करून आतापर्यंत सकाळच्या पार मध्ये 17 मध्ये 150 भाकरी तयार झालेली आहे। सकाळचे किती भाकरी तयार करता तुम्ही? सकाळी अंदाजे आमच्या वारीमध्ये इकडे करा ना 550 लोकसंख्या आहे। 550 लोकसंख्येमध्ये एवढ्या मोठ्या 10 लाख लोकांमध्ये चालायचं म्हटलं थोडी चुकामुक होती, तर साधारण 250-300 भाकरी करावं लागते दररोज। आणि मग जिथं जागजागी आमची गाडी चालेल ना, आम्ही अशा भाकरी काढून देतो, कारण मग कोणी वारकरी उपाशी नको राहिला। आणि याच्यामध्ये पोपट दादांचं कष्ट फार आहे, त्यांचं विशेष आभार मानावं लागेल। नाही हाय, सर्व विश्वस्त मंडळी आहे ना फार कष्ट घेतात। आणि तंबू कोण सोडतं? हे तंबू आता विषय असं झालाय का वारकरी सकाळच्या पारी मदत करतात तंबू सोडायला, पण ज्यावेळेस वारकरी वारी चालायला जातात ना, तसं आम्ही एक स्पेशल टीम नेमलेली तंबू सोडायला। ती टीम आहे बिहारची, बिहार वरून येते माऊली। बोला विषय असा आहे का म्हणजे नाही का, म्हणजे ती लोक आपण ते काम करतात। जवळजवळ आम्ही 17-18 तंबू लावतो बघा, हे तंबू उंगाडायचं काम चालू आहे। तर अशा या पद्धतीने आहे। आणि हा जो समोरचा जो VIP कक्ष आहे, याच्यामध्ये साधारण 100 लोक झोपतात। असं एकंदरीत आहे। आणि ह्या वारकऱ्यांच्या आंघोळीची हे ना गोपी मामा आहे, ही आजी एकदम कष्टाळू माणसे, ते नेहमी सातत्याने त्यांचं कार्य चालू आहे। यांनी काय याच्यात आणलंय? आणि आता सकाळच्या बारी भजी आणि श्रीखंडाचा आईस्क्रीमचा नाश्ता आहे, ज्याला लागेल तो घेऊन खाईल, अशी व्यवस्था आहे एकंदरीत नाही का। छान। बरं, एवढ्या वारकऱ्यांच्या आंघोळीची व्यवस्था काय? एवढ्या वारकऱ्यांना आंघोळीसाठी म्हणजे आजूबाजूचं जे घर असतात ना, त्यांच्या टाक्या आहेत। आपल्या स्वतःचा 3000 लिटरची टाकी आहे आपल्याकडे, आणि 10,000 लिटरची टाकी आढराव पाटलांनी, शिवाजी दादा आढराव पाटलांनी त्यांच्या खासदारकीच्या काळात दिली। तर तीच आम्ही पुढे कंटिन्यू करतो नाही का। तर टाकी पण एकदम मजबूत आहे, बरं तिला 10 वर्ष धोका नाही। दादा, वारीत जर कोणी आजारी पडलं तर ते कसं काय तुम्ही? वारीत जर कोणी आजारी पडलं तर विषय असा आहे का, आरोग्य विभागाची खूप मोठी सुविधा आहे जागजागी। तर त्या ठिकाणी डॉक्टरांची टीम असते, तिथं आपले वारकरी जातात, चेकिंग करतात, गोळ्या इंजेक्शन देतात, आणि मग त्या ठिकाणी वारकऱ्याला इथपर्यंत बरं वाटतं। ही पांडुरंगाची कृपा आहे। छान। रामकृष्ण हरी, रामकृष्ण। बरं, तुम्ही अजून वारकऱ्यांना काय म्हणजे असं वारकऱ्यांना सूचना काय तुमच्या? वारकऱ्यांना एवढंच विनंती आहे की हा सोहळा जोपर्यंत चंद्र सूर्य तारे तोपर्यंत चालणार। ह्या वारीत कुणी असो अगर नसो, ही वारी कधी चुकणार नाही। ही वारी अखंडपणे म्हणजे आपले श्रमपायी दिंडी सोहळा हा जोपर्यंत चंद्र सूर्य तारे तोपर्यंत चालूच राहिला पाहिजे। 100% चालणार, चालू राहिला नाही पाहिजे, चालणारच। त्याच्यात काय बदल? त्याला दुसरी टीम तयार करावं लागेल ना, म्हणजे नाही ऑटोमॅटिक होती, ते ईश्वराची देणी असं ना। हे थकले तर दुसरे येणार, दुसरे थकले तर तिसरे येणार, हे जसं पिढ्यानपिढ्या चालतं, वंश परंपरा। वंश परंपरा। बरं माऊली, श्रमपायी दिंडी सोहळ्याचं आहे ना फार हे झालेलं आहे, म्हणजे बिशी घेत नाही, मग बिगर बिशीची तुम्ही दिंडी कशी काय चालवता? काय आमच्याकडे डोनेट एवढे मोठाले का, दररोज दुपारची पंग, सकाळचा नाश्ता, संध्याकाळचं जेवण, आणि उर्वरित तांदळाचे कट्टे, तेलाचे डबे, हे ज्यावेळेस आम्ही महिन्यापासून तयारी करतो ना, त्यावेळेस ते ऑटोमॅटिक आले जातं। आणि हे सगळं झाल्याच्या नंतर
जो खर्च आहे तो सगळा हिशोब झाल्याच्या नंतर साधारण शिल्लक राहते रक्कम. त्या शिल्लक रक्कम राहिल्याच्या नंतर त्याच्यातून आपल्याला नवीन नवीन काय करता येईल यासाठी सगळा प्रयत्न राहतो. दिंडीसाठी काही नवीन वस्तू वगैरे खरेदी करायच्या. बरोबर. तर ते करावं लागतं. छान छान. धन्यवाद. रामकृष्ण हरी. हे बघा आपले केशवदादा बांगर होते. हे ज्या दिवसापासून आपली हा श्रीराम पायी दिंडी सोहळा चालू झालेला आहे त्या दिवसापासून ते दिंडीमध्ये असतात. यांचं फार मोठं सहकार्य आहे आणि हे फार मोठं कष्ट घेतात. दिंडीचं नियोजन, दिंडीचा स्वयंपाक, दिंडीच्या गाड्या पुढे न्यायच्या कशा गर्दीतून, परत वारकऱ्यांना जेवण, वारकऱ्यांना नाश्ता, ह्या सर्व गोष्टींची मनापासून काळजी घेतात. रामकृष्ण हरी. जय शिवराय. राम महाराज. जय शिवराय. रामकृष्ण हरी. राम.